श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव। देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या पूजा आस्था या चॅनलमध्ये। आणि आज आपण पोहोचलेलो आहोत चाकरवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी। चाकरवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी माऊली महाराजांचे अतिशय पुरातन असे मंदिर आहे आणि याच मंदिराच्या सानिध्यामध्ये या पावनभूमीमध्ये चाकरवाडी श्री क्षेत्रामध्ये पावन श्री शिव महापुराणाची कथा होणार आहे। या ठिकाणी पूज्य गुरुदेव पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्रीमुखातून श्री शिवगण भृंगी शिव महापुराण या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि दिनांक 8 जून ते 14 जून या कालावधीमध्ये या पावनभूमीमध्ये देवादिदेव महादेवांच्या सानिध्यात आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने देवादिदेव महादेवांच्या अगम्य लीलांचे वाचन आणि श्रवण या ठिकाणी आपण करणार आहोत। श्री शिवगण भृंगी शिव महापुराण ही कथा देवादिदेव महादेवांचे गणांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले भृंगी यांच्या चरित्राबद्दल आहे। माता पार्वती आणि देवादिदेव महादेव भृंगी यांच्या अवतार कार्याबद्दल ही कथा आहे। या कथेमध्ये भक्ती आणि एक भक्त यांच्या निस्सीम प्रेम आणि निस्सीम भक्तीची या ठिकाणी पराकाष्ठा कशा प्रकारे भृंगी महाराजांनी केली आहे ते आपण पाहणार आहोत। संपूर्ण मराठवाड्यामध्ये चाकरवाडी हे श्री क्षेत्र प्रसिद्ध आहे माऊली महाराजांच्या मंदिरासाठी। भक्तांनी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी घ्यावे, श्री माऊली महाराजांचे दर्शन घ्यावे आणि प्रसाद घेऊन तृप्त व्हावे असे हे मंदिर। माऊली महाराजांचे भव्य रमणीय आणि पवित्र असे समाधी मंदिर या ठिकाणी आहे। त्याच्याच खालोखाल गर्भगृहामध्ये आपल्याला श्री देवादिदेव महादेवांची शिवलिंग आपल्याला पाहावयास मिळते, जेही अतिशय पुरातन आहे। दरवर्षी अमावस्येला लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आणि माऊली महाराजांच्या कृपा कटाक्षाने न्याहाळले जाऊन आपले जीवन सार्थक करतात। माऊली महाराजांच्या या भव्य मंदिराचे बांधकामही अगदी सुरेख आहे आणि याच मंदिराच्या तळघरामध्ये देवादिदेव महादेवांची एक अतिशय सुरेख असे शिवलिंग आहे। या मंदिराचा भव्य गाभारा आणि त्या गाभाऱ्याच्या खालोखालच असलेल्या तळघरामध्ये आपण पाहू शकता असे हे मंदिर आणि या मंदिराचे नक्षीकाम करण्यात आलेले आहे। आणि या मंदिराच्या गाभाऱ्याच्या एक्झॅक्ट खालोखाल तळघरामध्ये देवादिदेव महादेव विराजमान झालेले आहेत। संगमरवरी खडक आणि ग्रेनाइट मार्बल या दोघांचा उपयोग करून या ठिकाणी मॉडर्न अशा टेक्निकने एक गाभारा एक तळघर निर्माण करण्यात आलेले आहे आणि याच तळघरामध्ये देवादिदेव महादेवांची मूर्ती होती। या ठिकाणी मंदिर कर्मचारी आणि पहारेकऱ्यांनी आपल्याला फोटो घेण्यास मनाई केली आहे, परंतु तरीही आपण देवादिदेव महादेवांचे शिवलिंगाचे या ठिकाणी दर्शन घडवत आहोत, जे की अतिशय पवित्र आणि प्रभावी आहे। देवादिदेव महादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे भृंगी हे रूप धारण करावे लागले होते आणि त्यांच्या याच भृंगी या रूपाची कथानक आपल्याला श्री शिवपुराण महाकथेमधून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। महादेवांच्या अर्धनारीश्वर स्वरूपाबद्दल सर्वांना माहितीच आहे, परंतु महादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे भृंगी हे रूप धारण करावे लागले होते। जगात स्त्रिया आणि पुरुष या दोघांचे स्वतःचे स्थान काय आहे, कुणीही कुणापेक्षा कमी नाही किंवा कुणीही कुणापेक्षा श्रेष्ठ नाही, हा संदेश देवादिदेव महादेव आणि माता पार्वतींनी या भृंगी अवतारातून संपूर्ण जगाला दिलेला आहे। दोघांच्या एकत्रीकरणानेच हा संसार चालतो, हेही या अवतार कथेतून आपल्याला पाहावयास मिळते। पूज्य गुरुदेव पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्रीमुखातून आपण श्री शिवगण भृंगी शिव महापुराण या कथेचे श्रवण करत आहोत। आणि भृंगी हे देवादिदेव महादेवांचे परमभक्त होते, परंतु ते नेहमीच माता भगवतींना देवादिदेव महादेवांपेक्षा वेगळ्या मानत असत आणि ते फक्त देवादिदेव महादेवांचीच म्हणजेच शिवाची पूजा करत असत। आपल्या आराध्याची भेट घेण्यासाठी ते एकदा कैलासावर पोहोचले असता आदिशक्ती माता जगदंबा महादेवांच्या डाव्या बाजूस विराजमान होता। देवादिदेव महादेव त्यावेळी समाधी अवस्थेत लीन होते आणि माता जगदंबा हे चैतन्य अवस्थेत होत्या ज्यावेळी परंतु माता भगवती यांचे डोळे त्यावेळी उघडे होते। शिवभक्तीमध्ये आणि शिवप्रेमामध्ये लीन झालेल्या भक्त भृंगीला यावेळी देवादिदेव महादेवांची परिक्रमा करायची होती, परंतु तो माता पार्वतीला
देवादिदेव महादेवांपासून वेगळ्या मानत असल्याकारणाने त्याला मातेची परिक्रमा करायची नव्हती आणि त्याने जगदंबा मातेला विनंती केली की आपण देवादिदेव महादेवांपासून वेगळे व्हावे, विभक्त व्हावे, त्याच वेळी मी महादेवांची प्रदक्षिणा करीन असे म्हणत त्यांनी मातेला विभक्त होण्याची विनंती केली। परंतु माता जगदंबेला हे समजले की तो तपस्वी आहे, परंतु अद्याप त्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली नाही आणि महादेवाची शक्ती आहे, मी त्यांच्यापासून विभक्त होऊ शकत नाही असे त्यांनी भृंगीला समजावले। परंतु त्याने मनाप्रमाणे प्रदक्षिणा करण्यासाठी एका सर्पाचे रूप धारण केले आणि तो देवादिदेव महादेवांची प्रदक्षिणा करू लागला। भृंगी माता पार्वती आणि देवादिदेव महादेव यांच्यामधून जात असताना देवादिदेव महादेवांना जाग आली। झालेला सर्व प्रसंग त्यांच्या लक्षात आला आणि आपल्या भक्ताला समजवण्यासाठी त्याचवेळी त्यांनी अर्धनारीश्वर स्वरूप घेतले, ज्यामध्ये माता पार्वती ह्या शरीराच्या अर्ध्या भागात आणि देवादिदेव महादेव हे शरीराच्या अर्ध्या भागात विराजमान आहेत। असे ह्या कथांचे देवादिदेव महादेवांच्या अगम्य लीलांचे वर्णन श्री भृंगी शिव महापुराण कथेमध्ये पूज्य गुरुदेव पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केलेले आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आपण भोजन पंडालामध्ये पोहोचलेलो आहोत, ज्या ठिकाणी बीडचे रहिवासी चाकरवाडी येथील मानकरी यांनी आणि आयोजक यांनी अतिशय सुरेख अशी व्यवस्था केलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला ते भोजन भंडारा आणि अन्नछत्रामध्ये प्रसाद दिल्याशिवाय राहत नाहीत। प्रत्येकालाच त्यांनी या ठिकाणी प्रसादाची सोय केलेली आहे। हा जो पंडाल आहे हा पंडालसुद्धा जेवणाचाच पंडाल आहे, म्हणजे अन्नछत्रच आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा गर्दी झाल्यामुळे अनेक भक्त बसून कथेचा आस्वाद घेत आहेत। या ठिकाणी हे जे 2 पंडाल आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी टीव्हींची व्यवस्था केलेली आहे, मोठ्या मोठ्या LED स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे, परंतु हे पंडाल भोजन भंडारा आणि अन्नछत्राचे पंडाल असून त्या ठिकाणी अन्न ग्रहण करत असताना भक्तांना कथेचा आस्वाद मिळावा व त्यांच्या या पावन कथेचा एकही क्षणापासून ते विमुक्त राहायला नको यासाठी या ठिकाणी त्यांनी मोठ्या मोठ्या LED स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे। आपण पाहू शकता कथा ज्या ठिकाणी होत आहे हे कथेचे 3 मुख्य पंडाल आहेत, ज्यापैकी मधला जो पंडाल आहे त्या ठिकाणी पूज्य गुरुदेव यांची कथा यांचे आसन आहे, जे सर्वात शेवटी आहे, परंतु या ठिकाणी 4 ते 5 लाख पब्लिक असली कारणाने आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलो नाहीत, परंतु शिवभक्तांचा हा अथांग सागर हे अडभंगे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे देवादिदेव महादेवांच्या कथेमध्ये लीन होऊन पूज्य गुरुदेवांच्या श्रीमुखातून श्री भृंगी शिव महापुराण कथेचा आस्वाद घेत आहेत। आता या ठिकाणी बसलेला प्रत्येक भक्त हा कुठल्याही गावातून कुठल्याही ठिकाणाहून जरी आलेला असेल तरी त्याला या ठिकाणी बसताना कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता चाकरवाडी या ठिकाणचे मानकरी यजमान यांनी घेतलेली आहे। तसेच सर्व भक्तांना बसण्याची सोय करण्यासाठी विविध ठिकाणी मोठे मोठे पंडाल टाकण्यात आलेले आहे। 3 मुख्य पंडाल असूनही या ठिकाणी परत ते पंडाल वाढवून शेवटी आपल्याला 6 पंडालांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ते पंडालही जनसंख्या आणि लाखोंच्या जनसंख्येने भरून गेले असून बाहेर जेवणाच्या पंडालमध्ये सुद्धा लोक बसलेले आहेत। तितकेच लोक बाहेर विविध ठिकाणी देवमंदिरात दर्शन करत आहेत। माऊली मंदिरामध्ये सुद्धा दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत आणि LED स्क्रीनच्या साहाय्याने लोक दूरवर का असेना पण कथेचा आस्वाद घेत आहेत, कथा पाहत आहेत। या कथेमध्ये देवादिदेव महादेवांनी भृंगीला जो संदेश दिला तो या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासारखा आहे। आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी उंदराचे स्वरूप घेणाऱ्या भृंगीला अर्धनारीश्वर स्वरूपामध्ये येऊन देवादिदेव महादेवांनी समजवले।